यानंतर खुल्या गटाचे सर्व खेळाडू आपल्याला रेडी राहायचे। पहिली मॅच असेल वाडा 11, वाडाचे सर्व स्टारकास्ट एकत्रित एकाच मैदानात आज खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल। त्यांच्या विपक्षामध्ये रुखसात शेख कुडूस यांच्या माध्यमातून अमी कुडूसकर हा संघ मैदानामध्ये असेल। कुडूस 11 नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। फलंदाजी करता प्राचारण केलंय ते टीम आई गावदेवी देवघर। प्रेक्षक वर्ग सकाळच्या पहिल्या सत्रापासून इथे उपस्थित झालाय त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। अगदी दर्जेदार खेळाडू आज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला जरूर पाहायला मिळतील। खुल्या गटातील खेळाडूंची जी आतुरतेने आपण सर्वच जण वाट पाहत आहे ते खेळाडू इथपर्यंत पोहोचतील आणि तुमच्या सर्वांचं मनोरंजन त्यांच्या वतीने जरूर केलं जाईल। हॅलो अमी कुडूसकर, हॅलो खुल्या गटातील खेळ इथे या दोघांच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल। हॅलो ओके या ओव्हर मधला गोलंदाजीच्या ट्रॅक वर जे होतंय इथे उडवलं बॉलला समोरच्या बाजूने बॉल हवेमध्ये आहे। इथे बॉल सरळ डाऊन द ग्राउंड सीमा रेषा पार षटकांमध्ये कन्वर्ट होईल। रन्स मिळतील 6। एक चांगली आक्रमकतेची सुरुवात पहिल्याच बॉलवर आपल्याला पाहायला मिळाली आहे। बॉल षटकारामध्ये कन्वर्ट झालाय। पहिल्याच बॉलवर एक दिमागदार तडाखा शिवकृपा ट्रॉफी षटकार। गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं महेश भोईर गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण जरूर पाहायला मिळाले। त्यावेळेस मात्र थोडासा खाली राहिलेला बॉल अलॉंग द कार्पेट खेळला। अभिलाष आहे तिथे मिड ऑन मध्ये फिल्डिंग करतोय। जोपर्यंत बॉलला त्यानं स्टॉप केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला। 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर। कुडूस 11 नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय ते आई गावदेवी देवघर। AGS देवघर सध्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना महेश भोईर मला वाटते दुखापत जाणवतीये त्यामुळे रिटर्न झालाय। गोलंदाजी पूर्ण करणार नाहीये या ओव्हरमध्ये। दुखापतींना तुम्ही जेव्हा त्रस्त असता त्या दुखापतींमधनं गोलंदाजी करणं तुमच्याकरता कठीण होतं। रोशन आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर। गोलंदाजीला कंप्लीट करण्याकरता पहिल्या 2 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर 7 धावा आल्या महेश भोईरच्या विपक्षामध्ये। चांगला बॉल आपटून टाकलेला ऑन साइडला इथे खेळला गेला। क्षेत्ररक्षक आहे। एक सिंगल मध्ये बॉल कन्वर्ट केला जाईल। एक सिंगलवर समाधान मानावं लागेल।
धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 8 वर. चांगली सुरुवात ती गरजेची आहे. फाउंडेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही पायाभरणी कशी करताय, मॅचची सुरुवात स्टार्टअप कशा पद्धतीने करताय याकडे महत्त्वपूर्ण लक्ष राहतं. आणि सध्या जर आपण पाहिलं तर चांगलं स्टार्टअप मिळत असताना बॉल हवेमध्ये आहे. इथे महत्त्वाचा बॅटर त्याला माघारी परतवण्याची संधी आणि एक चांगला कॅच सौरभ सवरच्या माध्यमातून माघारी परतावा लागेल फलंदाज पुष्कर पाटीलला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पुष्कर पाटील तंबूच्या असरला परत. नवीन बॅटर मैदानामध्ये निकेतन पाटील बॅटिंग करण्याकरता दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगल्या बॅटिंग करता या सर्वांना ओळखलं जातं. जवळपास 750 लोक युट्यूबच्या माध्यमातून सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये आमच्याशी जोडले गेलेत. कैलास पाटील ज्यांचा आज वाढदिवस आहे ते इथे उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आणि वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. पुढचा बॉल षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 बॉल झालेत. हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला आणि त्यानंतर जोपर्यंत त्याला फील्ड केलं गेलं एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. पहिल्या बॉलवर षटकार आला मात्र त्यानंतर पूर्ण शांत ठेवलं गेलंय. त्यानंतरच्या 4 बॉलवर 3 रन, एक महत्त्वपूर्ण पुष्करची विकेट. शेवटचा बॉल या ओव्हरमधला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज रोशन चाकर. त्याच्या विपक्षामध्ये रोशनच्या विपक्षामध्ये जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना प्रणित पाटील. रोशन आणि प्रणित पाटील या दोघांमधला हा खेळ. बॅटच्या आतल्या साईडची कडा पुन्हा एकदा बॉल विकेटच्या जवळ. ओव्हर अगदी योग्यतेनं कंप्लीट केली तिथे रोशननं. महेश भोईर दुखापतीला सामोरा जात असताना ते त्या ओव्हरला तो कंप्लीट करू शकला नाही आणि तदनंतर जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला रोशन अगदी चांगली कामगिरी करत असताना त्यानं ती ओव्हर तिथे कंप्लीट केली. फर्स्ट ओव्हर कंप्लीट इयर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती एकेरीस. दाफलकावर धावसंख्या आहे 1 विकेटच्या पतनानंतर 9. पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्ती एकेरीस टॉस करता यायचे वाडा 11 आणि अमित कुडुसकर दोन्ही संघाचे संघनायक. पहिल्या 4 ओव्हर नंतर आपल्याला टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर षटक क्रमांक 2 करता चिराग भानुशाली गोलंदाजी करण्याकरता. तालुक्यामध्ये जेही फिरकीपट्टू आहेत त्या फिरकीपट्टी टॉप 5 जे फिरकीपट्टू आहेत ज्यामध्ये चिरागचंही नाव आहे. नेक्स्ट मॅचमध्ये निखिल बागुल तुम्हाला पाहायला मिळेल वाडा 11 कडनं. हे काही फिरकीपट्टू आहेत जे चेंडूला कट करतात ज्यामध्ये रंजनचंही नाव आहे. देवघर संघाचा जोही खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवतो युवराज ढुकले. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला इनॅक्शन पाहायला मिळेल. इथे मात्र फटका इनसाइड आउट करायचा होता. क्षेत्ररक्षक लावला या स्ट्रोक करता आणि बॉलनं 2 वेळेस त्याला गुंगारा दिला. पहिल्यांदा त्याच्या उजव्या हाताच्या दिशेने आला आणि मग डाव्या हाताच्या दिशेने तो बॉल त्याला गुंगारा देत असताना सीमारेषेला क्लिअर करतोय. चौकार येतोय पहिल्या बॉलवर. इथे चिराग भानुशालीच्या विपक्ष. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर दाफलकावर धावसंख्या 13 आहेत. 1.1 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चिराग फुल टॉस होता ऑन साइडला. फटका चांगला आहे मात्र महेश भोईर त्या क्षेत्रामध्ये चुकी झाली आहे. कॅच कॅरी करत असताना बॉल ला कॅरी करताना पाय सीमारेषेच्या बाहेर पडलाय आणि षटकाराचा इशारा आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 6 न वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचली ती 19. तिथे षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना 19. यावेळेस विकेट माघारी परतावा लागेल बॅटरला. शार्प टर्न आणि तदनंतर इथे विकेट आली आहे. विकेट मिळतीये फलंदाज निकेतन तंबूच्या असरला परत.
आज रंजन ची अनुपस्थिती जरूर थोडीशी भिडसावती आहे, कारण या बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडंसं वर बॅटिंग करता तो येतो आणि टीम करता महत्त्वाच्या रन जोडतो. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं चिराग भानुशाली गोलंदाजी करत असताना 3 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. धावसंख्या 19 आहे. चांगला बॉल कट केलं, फिरवलं, फलंदाजाला गुंगारा दिला, विकेटच्या मागे घेऊन गेला. इथे आलाय डॉट. निर्धावच्या स्वरूपानं हा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळते. क्रूज 11 अगदी चांगली कामगिरी सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून देवघरकरांनी तर अप्रतिम प्रभावित केलं. वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळत असताना आणि क्रूज 11 एक गाव एक संघ फॉर्मॅटमध्ये क्वालिफाय झालेली टीम आहे. फुल टॉस होता, फुल टोल वसूल केलंय, बॉलला उडवून फेकून दिलंय, मिड विकेटच्या सीमारेषा पार, षटकार 6. इथे ताल आणि सूर दोन्ही बिघडवलाय गोलंदाजीचा. चिराग भानुशालीचा एक फुल टॉस होता आणि त्याला फुल टोल वसूल केलाय, कारण ही ओव्हर खूप महागडी ठरली आहे. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये रन झाला 16. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फिरवलेला बॉल अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक आहे राहुल सवर, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं. एक सिंगलमध्ये 17 रनची एक चांगली ओव्हर इथे समाप्त झाली. या 17 रनच्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 26-26. चला क्रूज 11 थोडी घाई करा, कारण 12-23 झालेत. नेक्स्ट मॅचच्या टॉस करता टीम अम्मी कुडूसकर आणि वाडा 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईंट व्हायचंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा या धाफलकावर आहेत. राहुल सवर आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिलाच बॉल बॅटच्या आतल्या साईडला लागला, तिथे डीप स्क्वेअर लेग मध्ये महेश भोईर जोपर्यंत बॉलला उचलेल, वेगवान पॅरलल थ्रो. धावसंख्या जर आपण पाहिली तर एक या आकड्यानं पुढे सरकत असताना पुढे सरकून जाऊन पोचती ती 27. सिंगल डबल्स महत्वाच्या आहेत. लाईफलाईन असं म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळाची, आणि ती लाईफलाईन इथे अगदी योग्यतेनं तिचा वापर करत असताना जिद्द खूप महत्वाची असते. तुमच्यासोबत कोण आहेत ते महत्वाचं नाहीये, तुम्ही आहात, मग तुम्ही तुमचं चांगलं बेस्ट देण्याचा प्रयत्न जरूर करा. चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, बंदिस्त करणारी लाईन, बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना या चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा, या चांगल्या फलंदाजीची अपेक्षा करून प्रेक्षक इथपर्यंत पोहोचलाय. प्रेक्षक राजाला एक चांगला क्रिकेट, एक चांगला खेळ इथे जरूर पाहायचा आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथे चांगली फिल्डिंग, एक रन, नोचा इशारा, बीमरचा इशारा आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1+1 अगदी 2 न वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोचली ती यावेळेस 29 वर. चांगल्या रन्स धाफलकावर जोडणं गरजेचं आहे आणि त्या चांगल्या रन्स धाफलकावर जोडत असताना जरूर पाहायला मिळतात. चांगला बॉल, फ्री हिटचा बॉल, मिस केलाय त्या लाईनला. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघेल. इथे सावरावं लागेल. स्ट्रगल मध्ये वाटतोय थोडासा अक्षय. एक षटकार जरी आला असला तरी तो षटकारानंतर 5 बॉल मध्ये 8 रनची इनिंग, म्हणजे तिला वादळी किंवा वेगवान इनिंग म्हणता येणार नाही. पुन्हा एकदा तोच स्ट्रगल सुरू आहे. इथे विकेट सॅक्रिफाईस करण्याचा कुठलाही मनसुबा नाही.
आणि इथे एक रन, दुसऱ्या रनच्या प्रयत्नात विकेट आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या 30. विकेट सॅक्रिफाईस जाणून बुजून केली जाईल, कारण कर्णधार किंवा ज्याच्याकडनं अप्रतिम आउटस्टँडिंग इनिंग आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते, षटकारांची आतिषबाजी, एनगिडी या नावानं त्याला खरं तर ओळखलं जातं. निखिल जो मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता येतो, एक चांगला बॅटर आहे. स्वतःचं सामर्थ्य, स्वतःच्या मनगटातली ताकद ती दाखवावी लागेल. आणि असं म्हटलंही जातं ना की तुमच्या मनगटातल्या ताकदीवर तुमचा जर विश्वास असेल ना, तर हातातल्या रेषांचं भविष्य पाहण्याची गरज लागत नाही. आणि इथे ती मनगटातली ताकद, स्वतःवरचा आत्मविश्वास, तो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखवावा लागेल. पुढचा बॉल थोडासा खाली राहिला. ऑन साइडला जो स्ट्रगल सुरू आहे तो तसाच सुरू आहे. इथे मी म्हणतो थोडीशी अपयशी इनिंग प्ले करत असताना अक्षय नाईक, कारण अक्षय नाईकची इनिंग जर आतापर्यंत आपण पाहिली तर जे याच गातेस गावचे सुपुत्र आहेत, पावणीपाड्याचे ललित दळवी ASO आहेत मंत्रालय मुंबईमध्ये, आणि त्यांचंही इथे आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. आपल्या मेहनतीनं, आपल्या जिद्दीनं, आपल्या चिकाटीनं त्यांनी ते पद हासिल केलं. यावेळेस मात्र बॉलला ऑन साइडला चांगला कॅच. अगदी झाडाच्या मागे एखादा डाकू दबा धरून राहावा आणि तो अचानक समोर येऊन त्यानं भक्ष्य हासिल करावं, तसा हा अगदी खुकार शिकारी कॅच होता. त्या झाडाच्या मागे होता आणि झाडाच्या मागे असताना तिथे अचानक पुढे आला आणि एक चांगला कॅच कॅरी केला. विकेट मिळतीये. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. एनगिडी बॅक टू द डगआउट. साजिद आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बघूया कशा पद्धतीने मारा या मॅच मध्ये त्याच्या वतीने केला जाईल. बॅटची कडा, विकेटच्या मागे गेलाय बॉल. तिथे विकेटच्या साईडला थांबतोय. जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल मध्ये बॉल कन्वर्ट होईल. धावसंख्या 1 ने वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 32. साजिद आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस पाटील आहे. 2 खेळाडू आहेत, अक्षय नाईक आणि तेजस पाटील. त्यांना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याची संधी आहे मिडल ऑर्डर मध्ये. फुल टॉस होता ऑन साइडला. फुल टोल वसूल करणं शक्य झालं नाही. चिराग भानुशाली तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये बॉल कन्वर्ट होईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 33. सिंगल्स जर इथनं आल्या तर 40च्या आतमध्ये रोखण्यामध्ये यश येईल. आणि 40च्या आत जर रोखलं गेलं तर एक लो स्कोरिंग म्हणू शकतो या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीच्या आधारे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला खेळून काढलाय चिराग भानुशाली. तिथे चूक करतोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 2 रन करता कॉल आहे आणि सुरक्षित 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि दुहेरीने वाढत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 35 ऑन बोर्ड.
एक षटक चिराग भानुशालीचं या मॅच मधलं सर्वात महागडं षटक आहे 17चं. पहिलं ओव्हर जे रोशननं कंप्लीट केलं 9. त्यानंतर सौरभ सवर सर्वात चांगली गोलंदाजी 5 धावांचं षटक. चांगला बॉल इथे उजव्या एसटीवर पिचिंग केली, त्यानंतर खाली पडला आणि विकेटच्या मागे तिथे अपील होती, मात्र इथे डॉट बॉल आला. 4 बॉलचा खेळ समाप्ती अखेरीस धावसंख्या 35 या आकड्यावर स्थिर. अंतिमचे 2 बॉल आहे. स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना फलंदाज अक्षय नाईक. इथे टीमला षटकाराची गरज आहे. त्यानं जर षटकार खेचला तर धावसंख्या 40+. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, स्वतः साजिद बॉलच्या खाली आणि त्यात सुटलाय. 1 रन तिथे अर्जित केले जाईल. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन टीम कुडूस 11च्या माध्यमातून. 1 रनच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा राफलकावर आहेत. षटकातील आतापर्यंत 5 बॉल. साजिदनं ही चांगली गोलंदाजी, अप्रतिम मारा, अचूक टप्पा आणि अचूक लाईनच्यात आहेत. देवगरकर थोडासा अंडर प्रेशर. रंजन पाटील टीम मध्ये नसल्याचा थोडासा प्रादुर्भाव इथे जरूर सहन करावा लागतोय. कारण रंजन जर या बॅटिंग ऑर्डरमध्ये वरच्या क्रमांकावर असता, या मैदानावर एक विशेष ॲडव्हेंचर सुद्धा आहे. इथे थोडंसं जी आपण जर पाहिलं तर ऑन साइड आहे, लेफ्ट हँडर बॅटर करता, ती महत्वाची ठरते. आणि ती शेवटचा बॉल जर आपण पाहिला तो आलाय डॉट. ओव्हर संपली नंबर 4ची. 4 ओव्हर नंतर 36 धावा दाफलकावर. विजया करता 37 धावसंख्येचं लक्ष्य. प्रत्येक वर्षी या स्पर्धेला सहकार्य करणारा आमचं व्यक्तिमत्व सन्माननीय यतीजी पाटील जगदीशजी पाटील पालसाई येथून या स्पर्धेकरता आलेत. सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब, आपलं शिवकृपा मित्रमंडळ व डीकेबी स्पोर्ट्स पाहुणीपाडा यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. चला, टॉस करण्याकरता यायचंय. विनंती करतो टीम अम्मी कुडूसकर आणि वाडा 11 शिवकृपा वाडा 11 आणि अम्मी कुडूसकर दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समवेत इथे जॉईंट होत आहेत. पालसाई गावचं हे व्यक्तिमत्व प्रत्येक वर्षी या स्पर्धेला मोलाचा हातभार त्यांच्या वतीनंही लाभतो. ते सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब इथे येत आहेत. आपलं स्वागत आहे. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 37 धावसंख्येचं लक्ष्य आहे टीम कुडूस 11 करता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल होताना पाहायला मिळते. अभिलाष आणि सौरभ सवर. अभिलाष आणि सौरभ सवर ही सलामीची जोडी. पुष्कर
पुष्कर पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळते. सदरीच धावसंख्या आहे, मात्र हा देवगडचा संघ आहे ना, जो अगदी लढण्याकरता त्यांची ओळख आहे आणि ते लढवय्ये खेळाडू तिथे लढण्याचा प्रयत्न जरूर करतील. या सदरीच धावा डिफेंड करण्याचा 100% प्रयत्न होईल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. जी या स्पर्धेच्या निमित्तानं जी LED इथे पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे, मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू असेल आमचे सैराज खतीब आणि मिराज खतीब यांच्या माध्यमातून जी LED दिली जाणार आहे ती मुख्य मंचावर त्यांनी पोहोचवली आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. इथे मात्र पहिलाच बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या जवळपासनं सीमारेषेच्या पार. व्हेरी फर्स्ट बॉलवर इथे बाउंड्री, चौकार 4. आणि आम्ही कुडूसकर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो. टॉस करण्याकरता लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. शिवकृपा वाडा 11 आणि आम्ही कुडूसकर कर्णधार संपर्क साधायचा आहे. पेस यावेळेस वेगावर आरूढ होता, वेगावर स्वार होता. पेस जनरेट केला आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून मिळाला. अगदी एफर्ट लावत असताना हा बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन जातोय. चांगली गोलंदाजी आणि ती चांगली गोलंदाजी सध्या मैदानामध्ये जरूर पाहायला मिळते. यावेळेस हा बॉल सिंगलमध्ये कन्व्हर्ट होईल. विकी काळे, आपण धनेश साने यांच्याशी संपर्क साधायचा. विकी काळे, लगेचच आपण धनेश साने यांच्याशी संपर्क साधा. धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर धावफलकावर 5 धावा आहेत. 3 लक्ष सौरभच्या विपक्षामध्ये पुष्कर पाटील आणि सौरभ. यावेळेस मात्र तडाखा बॉलला पाठ आणि मिडविकेटच्या मध्यावरनं सीमारेषा पार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 6च्या मदतीनं वाढून जाऊन पोहोचते 11-11. कैलास यांचा आज वाढदिवस आहे. कैलास पाटील गातेस आणि ललित दळवी यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन या मुख्य मंचावर या ओव्हर नंतर आपण करणार आहोत. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 4 बॉलचा खेळ समाप्ती. एखेरीस 11 रन्स. शिडशिडीत बांधा, मात्र फलंदाजी काबिले तारीफ. राहुल सवर ऑन साइडला, सौरभ सवर हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एक सिंगलमध्ये बॉल कन्वर्ट होईल. दुसऱ्या रन करता कपिल सानेचाही त्याचाही वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथे केलं जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 रन्स, 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल पुष्कर आणि त्याच्या विपक्षामध्ये अभिलाष. पुष्कर पाटील आणि अभिलाष मध्ये संघर्ष पाहायला मिळेल. यावेळेस मात्र अभिलाषनं बॉलला उडवलंय दूर सीमारेषा पार, जिथे प्रेक्षकांनाही संधी नाहीये कॅच घेण्याची. अगदी त्या पद्धतीनं बॉल अँड बॅट मध्ये संघर्ष झाला. चेंडू षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 6. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावसंख्या 18 आहे. 18 रन्स ऑन बोर्ड. यानंतर नाणेफेक करण्याकरता मी सातत्यानं पुकार करतोय. वाडा 11 आणि आम्ही कुडूसकर नाणेफेक करण्याकरता यायचं लवकरात लवकर. आम्ही कुडूसकर करणं मला वाटतं साईनाथ पष्टे कर्णधार म्हणून इथे जॉईंट होतात. वाडा 11 कडनं निखिल बागुल दोन्ही कॅप्टन तिथे जॉईंट होतील.
इथे जर आपण पाहिलं तर एक रन शुभम आला नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर. धावसंख्या 19 आहे. 19 रन्स ऑन बोर्ड. स्ट्रायकर एंडकडे अभिलाष एका षटकारानिशी वैयक्तिक 11 धावांची 4 बॉलमध्ये त्याची इनिंग आतापर्यंत राहिली आहे. यावेळेचा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय बॉलच्या खाली आणि एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हावा. आपल्यालाही जॉईन झाली तिथे वाढदिवसाचं सेलिब्रेशन आपण करणार आहोत. मात्र तत्पूर्वी पहिल्यांदा करूया इथे कॉइन स्पिन केला जाईल. जर आपण एकंदर पाहिली तर धावसंख्या दाफलकावर सध्या आहे 19 रन्स. 2 चेंडूचा खेळ 1 विकेट. यावेळेस मात्र आल्या साजिदनं बॉलला उडवलंय आणि पाठवून दिलंय. आमच्या कॅमेरामॅनच्या कक्षाला सलामी देण्याकरता बॉल सीमारेषा पार. षटकार 6. अगदी चांगला स्ट्रोक होता. बॉलला हवेमधनं उडवलं. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था ज्यांचा जो स्टँड आहे अगदी त्या स्टँडला हिट करणारा हा षटकार. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये. संधी आहे आणि पहिल्या दुसऱ्या नाही तर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच तिथे कंप्लीट झालाय. विकेट मिळतीये. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं येणारे बॉल शेष आहेत जवळपास 14 आणि या 14 बॉल मध्ये रन्स बनवायच्या आहेत 13. 14 बॉल 12 रन्स. अमित कुडुसकर विन द टॉस and elected to field first. वाडा 11 शिवकृपा वाडा 11 पहिल्यांदा बॅटिंग करताना पाहायला मिळेल. यावेळेस अपील 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 मात्र पंचांनी अपील नाकारली आहे. रघुवीर आलाय मैदानामध्ये. पंच लेगबाईट चिरण असेल का? लेगबाईटचा इशारा आला. वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीनं वाढत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती 26 या आकड्यावर. विजयाकरता अजूनही 11 धावा. येणारे 13 बॉल शेष आहेत. सौरभ सवर. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाला संधी आहे आणि चांगला कॅच. मॅच मध्ये रंगतदारता निर्माण होऊ शकते कारण येणारे 12 बॉल शेष आहेत आणि 12 बॉल मध्ये विजयाकरता 11 धावसंख्येची गरज. आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपले मान्यवर पाहुणे या स्पर्धेला भेट देण्याकरता इथे दाखल होत आहेत. माननीय सन्माननीय नरेशजी आकरे साहेब अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समवेत जॉईंट होत आहेत. आज चांगले संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. दोन
ओव्हरचा खेळ इथनं बाकी आहे. 2 ओव्हरमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 11 धावसंख्येची गरज आहे. अक्षय नाईक आलाय या ओव्हरमध्ये. मॅचचं चित्र तो स्पष्ट करू शकतो. जर अक्षय नाईकनं इथे चांगला धारदार मारा अप्रतिम गोलंदाजी केली तर तो निकेतन करता काहीतरी वाचवू शकतो. आणि त्यानं जर निकेतन करता काहीतरी वाचवलं तर या मॅच मध्ये रंगतदारता जरूर निर्माण होऊ शकते. हे खूप निर्णायक आणि महत्वाचं षटक आहे जे अक्षय नाईकच्या हातामध्ये आहे. अक्षय नाईक त्याच्या विपक्षामध्ये रघुवीर स्ट्रायकर एन कडे बॅटिंग करत असताना यानंतर अमित कुडूसकर आणि वाडा 11 शिवकृपा या नावानं आज वाडा 11चा संघ मैदानाच्या या स्पर्धेच्या आयोजकांच्या नावानं मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. रघुवीर स्ट्रायकर एन केला. नॉन स्ट्राईक एन कडे फलंदाज शैलू आहे. 2 चांगले खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस मात्र उडवले बॉलला उंची आणि लांबी दोन्ही परफेक्ट. आणि तिथे मला वाटते काय निर्णय असेल थोडीशी षटकाराचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होईल. आणि धावसंख्या 6 वाढत असताना फिल्डिंगमध्ये चुकी झाली आहे. तिथे उडी मारून बॉलला आतल्या बाजूने ढकलण्याचा प्रयत्न करायला होता. झाला असता शक्य. मात्र तिथे तुम्ही कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न कराल तर मग हेच चित्र असेल. क्रिकेट या खेळाला म्हणूनच म्हणतो ना की हा बौद्धिक क्षमतेला तपासणारा खेळ आहे. तिथे अगदी मायनर सेकंडमध्ये तुम्हाला तुमची बौद्धिक जी क्षमता आहे ती दाखवावी लागते. आणि ती दाखवणं शक्य झालं नाही. त्याचंच कारण षटकार. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 5 धावसंख्येची गरज आहे. येणारे 11 बॉल आहेत. अक्षय नाईक रघुवीरच्या विपक्षामध्ये. अक्षय नाईक आणि रघुवीर या दोघांमधला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि यावेळेस पुण्याच्या एकदा घुटनाटेक स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षकानं केली चुकी आणि चुकीचा भुगतान. स्कोर लेवल मॅच बरोबरीत. एका धावसंख्येची गरज आहे. स्कोर लेवल झालाय. नेक्स्ट मॅच मध्ये चला दोन्ही टीम आपल्याला इन ॲक्शन यायचंय. आणि इथे हा बॉल हवेमध्ये आहे. झेल टिपला जाईल. विकेट मिळेल. एका धावसंख्येची गरज आहे. येणारे जवळपास 9 चेंडू शेष आहेत. 9 बॉल आणि 1 धाव. महेश भोईर बॅटिंग करता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आज कुडूसमधनं कुडूस 11च्या नावानं एक वेगळा संघ जरूर पाहायला मिळाला. म्हणजे भविष्य कुडूसचं कशा पद्धतीने असू शकतं येणाऱ्या भविष्याच्या काळात. कुडूसची टीम एक जुना जाणता खेळाडू महेश भोईर जर वगळला तर सर्व युवा सर्व 25, 26, 25, 24च्या वयोगटातले 22, 23च्या वयोगटातले सर्व खेळाडू कुडूस 11च्या माध्यमातून आज खेळताना पाहायला मिळाले. विलंब संपर्क साधायचा आज खूप चांगला संघ वाडा 11चा पाहायला मिळतोय. विकी तिथे आहेत मला वाटते डीप स्क्वेअर लेग मध्ये. आपण या आज रोशन पाटील पाहायला मिळत आहेत. सन्माननीय नरेशजी आकरे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जॉईंट होत आहेत. आपलं शिवकृपा मित्रमंडळ व डीकेपी स्पोर्ट्स पाहुणीपाडा यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक उपस्थित झालेत. आणि सन्माननीय नरेशजी आकरे साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. टीम देवघर हस्तांदोलन करायचं. ही मॅच मैत्रीपूर्ण होती. विजय पराजय खेळाचा भाग आहे. दोन्ही टीम मध्ये मैत्रीपूर्ण लढत होती हे दर्शवत असताना एकमेकाच्या चुका एकमेकांना सांगत असताना